टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत खरबाव में राम पाटिल आली खरबाव में 63 साल से लगातार सत्यनारायण महाराज का पूजा व महाभंडारा व कीर्तन भजन का प्रोग्राम होता आ रहा है, जहाँ पे हजारों के तादाद में लोग लाभ लेते हैं प्रसाद का। और ये सबसे बड़ी बात रहती है कि गुड़ी पड़वा जो हिंदू का नया साल है, तो खरबाव के जो लोग हैं नया साल इस तरह से ही मनाते हैं। तो चलिए हम पूर्ण जानकारी लेते हैं माननीय श्री अशोक पालकर साहब से। नमस्कार। तर हा आमचा 63वा वर्ष पूजेचा। दर सालाबाद प्रमाणे दरवर्षी आमच्या इथे पूजा साजरी केली जाते आणि आमच्या पूर्ण आलीची लोक सर्व जमतात, एकत्र पूजा करतात, महाप्रसादाचा लाभ देतात पूर्ण गावाला। तर ही परंपरा अशीच कायम राखण्याची जिम्मेदारी आमची आहे आणि आम्ही ही राखू। धन्यवाद।
आहे ते त्यानिमित्त सर्व भाविकांना माझ्यातर्फे परत आळीतर्फे शुभेच्छा देतो मी आणि अशीच ही निरंतर चालू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। देखा जाए तो आप लोग जो यहाँ पे आए हुए हैं, इस क्षेत्र के रहते हुए भी आप लोग बाहर कहीं गए हैं, फिर भी आप लोग यहाँ पे आज बहुत सारे लोग दिख रहे हैं जो पहले नहीं दिखते हैं। आम्ही दरवर्षी येतो, काही प्रॉब्लेम नसतो, कधी काम असते त्याच्यामुळे नाही येऊ शकत, पण आमच्या आर्थिक रूपाने मदत असते दरवर्षी। आज खारबाव गावामध्ये परंपरागत चालत आलेल्या राम पाटील लालाच्या आलीच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते आणि लगातार 63वे वर्ष आहे आणि आमच्या पूर्वजांनी जी प्रथा रूढी परंपरा चालू केलेली होती बघा, त्यावेळेस वडीलधारी लोक अशिक्षित होते तरी देखील त्यांनी गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी नववर्ष आणि नववर्षाचं औचित्य साधून त्या लोकांनी वडीलधारी लोकांनी 63 वर्षापूर्वी जी सत्यनारायणाची पूजा या नववर्षाच्या दिवशी सुरू केलेली आणि ती आज तागायत सतत चालू आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही तरुण मंडळी आज तागायत कोणताही या गोष्टीला खंड न पाडता या पूजेला आज लगातार ही पूजा सत्यनारायणाची चालू ठेवलेली आहे आणि या सत्यनारायणाची पूजा झाल्याच्या नंतर संध्याकाळी 7ला पूजा आटोपते आणि पूजा आटोपल्याबरोबर ताबडतोब महाप्रसादाचा संपूर्ण भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते, दिली जाते। अतिशय गोड असा या ठिकाणी साजूक असा जेवण या ठिकाणी दिला जाते, शाकाहारी, पुन्हा त्याच्यात गोडधोड या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या राम पाटील आलीच्या वतीने पुरवली जाते। आणि वैशिष्ट्य म्हणजे जरी ही आली पूर्वीपासून या ठिकाणी स्थायिक आहे, परंतु या आळीतून लोक आजूबाजूला गेल्यात गावाच्या वेशीवर कुठं, परंतु कोणतीही वेळ न चुकवता ते या ठिकाणी सत्यनारायणाच्या दिवशी येत आहेत, आपला सत्यनारायणाचं दर्शन घेत आहेत, महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। अशा तऱ्हेने पारंपरिक चालत आलेला हा पाडव्याच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी केली जाते आणि खरोखर या ठिकाणी अनेक भक्तगण येऊन जात आहेत, तीर्थप्रसाद घेतात, महाप्रसाद घेत आहेत आणि अतिशय आता भोजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक संगीतमय भजन या ठिकाणी वक्रतुंड भजन मंडळ वडूनवगर यांचं या ठिकाणी भजन 9ला चालू होईल आणि अतिशय त्यांचं देखील भजन या भिवंडी तालुक्यामध्ये अगदी काही 5-6 महिन्यापूर्वी चालू केलेलं भजन आणि आज त्यांचं रँकिंग 1ला ते या ठिकाणी ते भजन देत आहेत। खरोखर त्यांना देखील या राम पाटील आळीच्या वतीने, खारबाव आळीच्या वतीने, गावाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा समस्त भिवंडीवासियांना, ठाणे जिल्हावासियांना, महाराष्ट्रवासियांना या गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। इन लोग